आज सोशल मीडियावर एक नाव खूप ट्रेंड होतंय, जस्मिन सँडलास. पण तिची खरी स्टोरी खूप साधी आणि खूप इन्स्पायरिंग आहे. एक वेळ अशी होती की ती क्लबच्या बाहेर फक्त $20 स्वतःच्या गाण्यांची सीडी विकायची. लोक फारसं लक्ष देत नव्हते, पण तिला स्वतःच्या आवाजावर खूप विश्वास होता. नवीन देश, नवीन माणसं, सगळं नवीन. पण तिच्या मनात एकच गोष्ट होती, माझं गाणं लोकांपर्यंत पोहोचायला हवं. तिच्याकडे मोठा स्टुडिओ नव्हता, कोणी मोठा सपोर्ट नव्हता. ती स्वतः गाणं लिहायची, स्वतः गायची आणि सोशल मीडियावर टाकायची. हळूहळू लोकांना तिचा आवाज आवडायला लागला. मुस्कान, यार ना मिले, इल्लीगल वेपन, सिप सिप अशी गाणी हिट झाली आणि ती सगळ्यांच्याच लक्षात राहिली. पण या सगळ्यात तिला खूप ट्रोलिंग, रिजेक्शन आणि प्रेशरही सहन करावं लागलं. तरीही तिने कधीच हार मानली नाही, कारण तिला इतरांसारखं व्हायचं नव्हतं. तिला स्वतःची ओळख बनवायची होती. आणि मग आला तिच्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉइंट, जेव्हा धुरंदर मधील जाइये सजना हे गाणं गाण्याची संधी तिला मिळाली. तिच्या त्या खास रॉ आवाजानं त्या गाण्याला एक वेगळीच ओळख दिली आणि इथेच तिचा प्रवास एका नव्या उंचीवर पोहोचला. आज ती फक्त एक सिंगर नाही, तर एक ॲटिट्यूड बनली आहे. तिची स्टोरी आपल्याला एकच गोष्ट शिकवते, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल आणि तुम्ही सातत्यानं मेहनत करत राहिलात तर एक दिवस तुमचा आवाज नक्की जगापर्यंत पोहोचतो. 88.4 मेगाहर्ट्झ वर ऐका रेडिओ कर्मवीर. आता थांबायचं नाही.